जय हिंद पोरो. तर आज आपल्याला काय घ्यायचंय? कूट प्रश्नावरील भाग 6. याच्या अगोदर किती भाग झाले आपले? 5 भाग झाले. आणि जे जे त्या 5 लेक्चरला हजर नव्हते त्यांनी युट्यूबवर जायचंय आणि मागचे 5 भाग पाहून घ्यायचे. अपलोड केलेला आहे. आणि एक लक्षात ठेवा, तुम्हाला प्रत्येक विषयाचं प्रत्येक चॅप्टर उपलब्ध करून दिले जाईल आणि क्रमाने एक व्हिडिओ आपण टाकत 1 ते 1.25 महिन्यात अंकगणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण आणि जीएस यावरचे तुम्हाला लेक्चर उपलब्ध फ्री मध्ये उपलब्ध राहतील युट्यूबला. असं नाही की 1-2 टाकला आणि सोडून दिलं, तुम्हाला सिक्वेन्स न मिळून जातील. काही काळजी करायची नाही. आता 6वं सुरू आहे. तर 6व्या याच्यामध्ये काय घ्यायचं बघा, सिंपल आहे की आपल्याला पहिला प्रश्न बघा आणि महत्वाचा आहे बरं का, हक्काचा एक पक्का तुमचा गुण होणार. एक लक्षात ठेवा, प्रश्न याच्यावर असणार म्हणजे असणार. एक प्रश्न हक्काचा आहे तुमचा. हे बघा, प्रश्न क्रमांक 1 काय बोलतो? एक संख्या आहे बघा, काय? एका संख्येला 5 ने गुणून 8 न भागायचं होतं. काय करायचं होतं? 5 ने गुणून 8 ने भागायचे होते. पण असं केलं का? मला बोला. असं करायचं होतं पण तसं न करता चुकून काय केलं? चूक झाली. चुकून 8 ने भागून 5 ने गुणून 8 ने गुणून 5 ने भाग दिला. तेव्हा उत्तर किती आलं माहिती आहे का? तेव्हा उत्तर 64 आले. तर खरे उत्तर काय असेल? तर खरे उत्तर किती हे काढायचं तुम्हाला. ऑप्शन पाहिजे का तुम्हाला? घ्या. पहिला ऑप्शन 20, दुसरा ऑप्शन 30, तिसरा ऑप्शन 45 आणि शेवटचा ऑप्शन 25. एकदम सिंपल प्रश्न आहे, अवघड नाही, काय नाही. जरा सोडवा. चला सांगू का, आतापर्यंत सुटाय पाहिजे तुमचं. याच्या अगोदर शिकवली नाही. ज्यांचं 25 आलं त्यांचं करेक्ट आहे. पर्याय 4 पण कसं हे आता जरा समजून घ्या. आता आपल्याला काढायचं टार्गेट काय? खरं उत्तर काय? काय काढायचंय? खरं उत्तर. आता कसं काढायचं खरं बघा. एका संख्येला 5 ने गुणून 8 न भागायचं होतं. म्हणजे एक संख्या जी आहे ती माहित आहे का आपल्याला? ती संख्या माहित करा की आपोआप मग तुम्हाला उत्तर काढता येईल. खरा तर एक संख्या आपल्याला माहित नाही, ती काय करू आपण? x. ती संख्या x घेतली. x कशासाठी घेतलं मी बोला? ती जी संख्या आहे ना ती घेतली. मग या संख्येला 5 न गुणलं आणि 8 न भागलं. काय केलं मी? 5 न गुणलं आणि 8 न भागलं. तर हे जे काय केलं हे खरं उत्तर आहे का खोटं आहे? हे खरं आहे. हे काय आपलं खरे. पण चुकून काय केलं? चूक जे केलं ते आता इथं काढा बाजूला. तर चुकून काय केलं की जे संख्या x आहे हे असं न करता 8 न गुणलं आणि 5 न भागलं. तेव्हा हे केल्याच्या नंतर तेव्हा उत्तर काय आलं? 64. बघा, उलट केलंय. त्यानं सांगितलं होतं की 5 न गुणून 8 न भागायचं होतं. हे करायचं होतं पण असं केलं का? चुकून काय केलं? चुकून 8 न गुणलं आणि 5 न भागलं तेव्हा उत्तर 64 आलं. पण या अटीवरून इथून आपण समीकरण पकडलं तर हे सोडवू शकतो. आता x बराबर 64 भागिला 8 आणि गुणिला 5. भागाकारातले गुणाकारात 5 आणि वरचे गुणाकारातले भागाकारात 8. कळालं का? मग 8 एक 8, 8 8 आणि 8 पंचे 40. मग हे इथं तुम्हाला 40 जे आलंय ते काय आलंय? x कशासाठी घेतलं होतं? ती संख्या. एका संख्याला म्हणजे ती संख्या घेतला होता आपण x. कळालं का? तर संख्या मिळाली. आपलं खरं जे उत्तर आहे ते मिळालं का? मग ही संख्या ठेवा नाही तर खरं उत्तर मिळेल. खरं उत्तर इथं आहे ना. तर या x ची किंमत ठेवून द्या. म्हणजेच 5 गुणिला x ची किंमत काय ठेवू बोला? 40. आणि 8 न भागायचा 8 एक 8, 8 पंच 5 5. उत्तर काय मिळालं मग तुम्हाला? खरं उत्तर तुमचं किती आहे मग? 25. काही प्रॉब्लेम आहे का त्याच्यात? काही अडचण आहे का? एक प्रश्न या टाईपचा घेऊ आपण. सिंपल आहे, काही प्रॉब्लेम नाही.
तर बघा एका संख्येला 6 ने गुणून, कितीनं गुणून, 6 ने गुणून 5 ने भागायचे होते. किती भागायचं होतं, 5 ने भागायचं होतं. पण चुकून काय केलं, याच्या उलट झालं की 5 ने गुणून 6 ने भाग दिला. किती भाग दिला, 6 ने. तेव्हा तुमचं उत्तर किती आलं, तेव्हा उत्तर 50 आलं. किती आलं, 50 आले. तर खरे उत्तर किती, खरे उत्तर किती हे सोडवायचंय तुम्हाला. सिंपल आहे, काय हार्ड नाही, काय नाही, सिंपल आहे. बघा लक्ष द्या, सोडवा. त्याचं उत्तरच मिळून टाकलं. सोडलं का, सुटायला पाहिजे आता लोक, एवढा वेळ नाही लागला पाहिजे. सिंपल आहे. किती आलं, तर बघा लक्ष द्या, सिंपल आहे. एक संख्या आपण x घेऊ, तिला 6 न गुणायचं होतं, 5 न भागायचं होतं. म्हणजे 6 न गुणून 5 न भागायचं होतं. हे खरं होतं. हे काय होतं, खरं. पण असं केलं का आपण, असं न करता आपण काय केलं, चुकून त्या संख्येला 5 न गुणलं आणि 6 न भाग दिला. तेव्हा उत्तर काय आलं, 50. कळालं का. मग हे x कासाठी घेतलेला आपण, x कासाठी घेतला, त्या संख्येसाठी x घेतला. ती संख्या माहित नाही तिच्यासाठी x. मग त्या खरं 6 न गुणून 5 न भागायचं होतं. पण असं न करता आपण काय केलं, x ला 5 न गुणून 6 न भाग दिला. तेव्हा उत्तर काय आलं, 50. म्हणून x बराबर 50 आणि गुणीला 6 भागीला काय जाईल, 5. 10 50, 10 सक 60. कळलं का. x म्हणजे काय आलं, ती संख्या काय आली, 60. आपलं उत्तर मिळालं का, हे खरं नाही. ती संख्या म्हणजे x मिळाली, ही संख्या 60. तर x च्या जागी किंमत ठेवून द्या. म्हणजे 6 गुणीला 60 x ची किंमत आणि भागीला 5. 5 × 5, 5 12 60, 12 सकम 72. हे खरं उत्तर तुमचं इथं हे राहील. म्हणजेच पर्याय जो असेल तो 72 टिक करायचा. कळालं का. काही प्रॉब्लेम आहे का आता इथं, काही अडचण आहे का सांगा. आताच काही अडचण नाही ना. मी तेच म्हणतो, काय अडचण असली तर सांगा जा बरं का. नाही तर मग पुन्हा मग तेच प्रॉब्लेम कायमच्या कायम तुमचे राहत असतात. बघा लक्ष द्या, एका संख्येच्या 8 पटीतून 8 वजा करून, काय बोलतो मी, तिसरा प्रश्न. एका संख्येच्या 8 पटीतून 8 वजा करून, एका संख्येच्या 8 पटीतून 8 वजा करून येणाऱ्या संख्येला 8 ने भाग दिला. येणाऱ्या संख्येला कितीने भाग दिला, 8 ने भाग दिला. 8 ने भाग दिला. 8 ने भाग दिला तेव्हा उत्तर किती येतं, उत्तर 8 येते. उत्तर किती येतं, 8. तर ती संख्या शोधा. सिंपल आहे, काय अवघड नाही, काय नाही. आणि प्रयत्न करा चांगला. सोडवा. नाही येत, सांगतो बघा लक्ष द्या. सिंपल आहे. एका संख्येच्या, म्हणजे एक संख्या माहित आहे का, ती x घेऊ आणि शोधायचं काय, ती संख्या शोधायची. म्हणजेच xच शोधायचा आहे. या ठिकाणी xच शोधायचा, म्हणजे ती संख्या शोधायची. मग x ती संख्या आहे, तिच्या 8 पटीतून, आता पट म्हणजे काय, गुणाकार. एखाद्या संख्येची पट काढायची म्हणजे काय करायचंय, बोला, गुणाकार. मग 8 न गुणलं आणि त्यातून काय केलं, 8 वजा म्हणजेच -8. आणि येणाऱ्या संख्येला, मग हे जे केलं, हे केल्याच्या नंतर जे संख्या येईल, म्हणजे जे उत्तर येईल, त्या संख्येला 8 ने काय करायचंय, भाग द्यायचा. म्हणजे हे जे काही तयार होईल यातून संख्या, त्याला कशात भागायचंय, 8 न. मग उत्तर किती येतं तेव्हा, हे सोडवल्याच्या नंतर 8 उत्तर येतं. लॉजिक कळलं का. याला 8 न भागल्यानंतर उत्तर काय येतं, 8. तर ती संख्या शोधा. मग आता ही x आपल्याला शोधायची, हिची उकल करायची. याला पकडून ठेवा. भागाकारातले 8 इकडे जातील, म्हणजेच 8x - 8 बराबर इकडं 8 गुणीला 8, 8 8 64 होणार. आणि पुन्हा हे मायनसचे इथं लिहितो स्टेप, चालतं ना. हे बघा, हे 64 या बाजूला आले, तर मग हे जे काय 8 आहेत, 8 मायनसचे या बाजूला कसे जातील,
प्लस होणार. कसे होतील या बाजूला प्लस. मग या बाजूला कोण राहील फक्त आता 8x राहील. इथपर्यंत काही प्रॉब्लेम आहे कोणाला नाही. आता काय करायचं बघा लक्ष द्या की 64 आणि 8 किती होतात बोला 72. मग हे 8 जे आहेत ते या बाजूला कसे जाणार भागाकारात. 8 1 8 8 9 म्हणजे x बराबर काय मिळालं 9 मिळालं. x बराबर 9.